कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, मी हे अमोलसाठी आणले। आर्या, अगं कशाला तू एवढं सगळं करत बसलीस? सर, अमोलच्या आनंदापुढे हे काहीच नाहीये। वा, अरे मॅडम लय भारी बोलला बघा। म्हणजे कसं आहे, लहानपण जपण्यासाठी एक नाही, मनातला लहान माणूस मरून द्यायचं नसतं बघा। आर्या, अगं हिची काहीच गरज नव्हती खरं तर। एक मिनिट सर, हे अमोलसाठी त्याच्या आर्या मावशीने आणलेलं गिफ्ट आहे, तुम्ही का नाही म्हणता? बर ठीक आहे, देतो मी त्याला। सर, मला ऍक्च्युली खूप दिवसांपासून असं वाटत होतं की अमोलला काहीतरी छान गिफ्ट करावं। मग विचार केला, त्याला ड्रॉइंग खूप छान येतं ना, मग ड्रॉइंगचं साहित्य घेऊन आली। तो हे बघून खूप खुश होईल। आर्या, तुला अमोलकडून खूप खूप थँक्यू। पण सर, तुम्ही थँक्यू बोलून मी शांत बसणार नाही हा। मी त्याला फोन करून त्याच्याशी बोलणार आहे। बर ठीक आहे, तू बोल त्याच्याशी। अरे मॅडम, आज संध्याकाळीच फोन करा। ही साहित्य बघितलं का नाही, लय खुश होईल पोरग बघा। नाही, आज नाही करणार, उद्या फोन करीन। उद्या का? कारण मी अमोलसाठी फिरणी बनवून आणणार आहे। वा, म्हणजे आम्हाला पण खायला भेटणार काय साहेब? हो, तुम्हाला न देऊन कसं चालेल, तुम्हाला देणार की। अरे अगं, तू कशाला उगाच त्रास करून घेतेस एवढा? त्रास? अर्जुन, हे बघ, मला माहिती आहे अपर्णा मॅडम माझ्यापेक्षा खूप छान फिरणी बनवतात, पण मी प्रयत्न करू शकते ना। अगं असं नाही, अमोलला फिरणे आवडते, तो आवडीने खाईल, पण काय म्हणजे मी बाहेरची आहे म्हणून असं बोलतोयस का? आर्या, अगं अहो साहेब, अहो त्या नादानं आम्हाला पण ताव मारता येईल की फिरणीवर, असू द्या। बर बनव, आणि उद्या अमोलला नाही दिली तरी चालेल, पहिली ह्याला दे। थँक्यू सर, तुम्ही उद्या बघाच, मी अमोलसाठी अशी फिरणी बनवते ना की तो माझा फॅनच होऊन जाईल। तसंही अपर्णा मॅडमला वेळ मिळत नसेल ना अमोलसाठी। नाही म्हणजे कामातून वेळ मिळत नसेल ना, असं म्हणायचं। नाही, तसं नाही काय, तिला जमेल तसा वेळ देते ती अमोलला। कुणी जेवायला बसलं नाही ना? कोणीही जेवलं नाही, सगळे तुझ्यासाठी थांबल्यात। जेवणाआधी ही टेस्ट सॉल्व करायला मग मदत करा। ओ भांजे, अहो ही काय नवीन आता, मला लय भूक लागल्या राव। नाही मामा, तू जेवलास की लगेच झोपतोस, म्हणून जेवणाआधी मदत करा। अरे अमोल, असे किती प्रश्न आहेत हा? आत आजोबा, ओनली 8। अरे मग सोपं आहे की, लगेच सोडू आपण। ओके, द पहिलं क्वेश्चन, व्हिच इज इंडियन नॅशनल बर्ड? सांगा आता मला। भांजे, ऑप्शन काय आहे काय? ए अगं, काय ऑप्शन? काय ऑप्शन? याला ऑप्शन लागतात? अमोल, ली पिकॉक। पिकॉक म्हणजे कोंबडा। कोंबडा। मोर। सॉरी, बदल्या तुम्ही। आता सेकंड क्वेश्चन, 10 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू? अमोल, याचं उत्तर तुला माहितीये? हो, 20। व्हेरी गुड। ल्या। हा, चला, तर आता थर्ड क्वेश्चन, चूज ऑपोजिट जेंडर ऑफ ग्रँडफादर। ऑप्शन आहेत डॉटर, सिस्टर, ग्रँडमदर। अरे अमोल, ग्रँडमदर म्हणजे बघ, ग्रँडफादर म्हणजे आजोबा, आणि त्याच्या विरुद्ध त्याच्या ऑपोजिट म्हणजे ग्रँडमदर, आपली आजी। गुड मामा। तर आता फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज इंडियन नॅशनल गेम? क्रिकेट। क्रिकेट 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 सगळ्यांच्या डोक्यात नुसतं क्रिकेट भरून ठेवलंय। मेजर ध्यानचंद, धनराज पिल्ले माहिती आहेत का? अरे आता पॅरिस ऑलिम्पिक मध्ये सलग 3रं मेडल मारलं की। अमोल बाळा, ली हॉकी, आपला राष्ट्रीय खेळ हॉकी। ल्या। चला, तर आता फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट इज द मेन ऑक्युपेशन ऑफ इंडिया? अमोल बाळा, अरे तू मराठीत विचारलं तर आम्हाला कळणार ना, थोडं मराठीत विचार की। अहो बापू, म्हणजे आपल्या देशाचा मूलभूत व्यवसाय कोणता? अरे शेती।
अरे आपला देश कृषी प्रधान देश आहे ना. बघ आजोबा. कदम बरोबर बापू. चला आता 6th question. What is main growth industrial city in Gujarat? अरे हा, म्हणजे सगळ्यात जास्त कपडे उत्पादन करणारं शहर कोणतं? हा, अरे सोपं आहे, सुरत. वा 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 विनू बाबा, अहो कसलं भारी जनरल नॉलेज आहे तुमचं. अहो सीबीएसईचा प्रश्न सोडवलाय तुम्ही. हा मग तुला काय कमी वाटलं? शेतकरी माणूस आहे मी. ओके मा, थँक यू. चला आता हिंदीचं क्वेश्चन. हाँ हिंदी का सवाल. हाँ पूछो पूछो. हिंदी के किसी उत्तम कथा लेखक का नाम लिखे. अरे सोपं आहे एकदम अमोल. मुंशी प्रेमचंद. बापू अहो कसलं भारी, तुम्हाला अजून आठवत आहे? बयाप्या, त्यांच्या कथा वाचायचो की आपण. थँक यू बापू. हो भांजे, यो शेवटचा प्रश्न आहे ना. अरे हो मामा, आणि त्याचा आन्सर मी देणार आणि मीच सांगणार तुम्हाला. अहो पण का भांजे? 5 मिनिट मामा. झालं. अरे एवढ्या लगेच? मामा, अरे ऍडव्हान्टेज होती म्हणून सगळे क्वेश्चनला 3 मार्क्स आणि लास्ट क्वेश्चनला 4 मार्क. काय 4 मार्कांसाठी लिहिलंय का एवढं? सांगतो हा. प्रश्न आहे, आपल्या कुटुंबावर 4 ते 5 ओळींचा निबंध द्या. आणि याचं उत्तर तू लिहिलंस. रामोल ऐकव की बाळा. ऐकतो आजोबा. चला ऐका माझं. हे माझं कुटुंब आहे. माझं कुटुंब खूप मोठं आहे. मी या कुटुंबापासून आधी लांब होतो, पण आता आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. माझे 2 आजोबा माझ्याशी खेळतात आणि माझे मामा मामी खूप स्वीट आहेत आणि माझे मा बाबा जगात बेस्ट आहेत. आता लवकर माझे काका काकी आणि आजगावच्या आजी आजोबा एकत्र येणार आणि येणारा प्रत्येक सण आम्ही सेलिब्रेट करणार आहोत. थँक्यू. वा भांजे वा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क. मस्त अमोल. बाबा, तुझ्या चिठ्ठी इतकं भारी नाही लिहिलं मी. काय अमोल लय भारी लिहिलंयस बघ. अर्जा, अरे काय हे, ज्या आनंदाला 7 वर्ष मुकलं होतं ना, ते आता रोज मिळतंय बघ मला. चला आता मी म्हणतोय ते म्हणा. ईस्टच्या झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.